मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधी यांनी 4.5 तासांपासून ठिय्या दिलेला आहे। पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। गुन्हा दाखल होईपर्यंत हलणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली। राहुल गांधी यांच्या सोबत पॅलेट गनमध्ये जखमी झालेले विद्यार्थी सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आले। प्रियांका गांधी सुद्धा ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी दिल्लीमधल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या दिलाय। विद्यार्थी आंदोलकांसोबत राहुल गांधी दुपारी 12:30 वाजल्यापासून पोलीस ठाण्याबाहेर बसून आहेत। नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। आंदोलनाच्या वेळेला विद्यार्थ्यांनी 20 जुलैला काढलेल्या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या आणि यावेळी काही विद्यार्थी जखमी देखील झाले होते। पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी आणि विरोधकांनी केला होता। मात्र हे आरोप सरकार आणि पोलिसांकडून फेटाळून लावण्यात आले होते। याच प्रकरणात राहुल गांधी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। प्लीज एफआईआर दर्ज कीजिए। अंदर से हमें बताया जा रहा है कि देखिए ऊपर से ऑर्डर आया, एफआईआर नहीं हो सकता है। सिंपल सी बात है, जब तक एफआईआर नहीं होगा तब तक हम यहां से नहीं हिलने वाले हैं। विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गन कोणी चालवली, या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही, असे अनेक सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जखमी विद्यार्थी साहिलही या आंदोलनात उपस्थित आहे। राहुल गांधींनी आधी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आता गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या देणार असल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलंय। त्यांच्यासोबत प्रियांका गांधींसह इतर काँग्रेस नेतेही उपस्थित आहेत। गैर कानूनी पुलिस कार्रवाई जो हुई है, पैलेट गन का जो इस्तेमाल किया गया है, उस पर मैं एफआईआर दर्ज कराना चाहता हूँ। बीजेपी की ओर से प्रचार किया जा रहा है, इसको ध्रुवीकरण का मुद्दा बनाने की कोशिश की जा रही है। कहीं ना कहीं हालत ये है कि सरकार के दबाव में पुलिस किसी भी प्रकार से एफआईआर दर्ज करने से भी मना करती है। कब तक धरना चलेगा सर? देखिए, ये बात एक धरने की नहीं है, ये धरना तो रहेगा ही रहेगा जब तक एफआईआर दर्ज नहीं हो जाती। लेकिन इस तरीके का अन्याय देश के किसी भी कोने में होंगे। राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या सदस्यांवर हल्ला झालाय। शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या आशुतोष रांकांसह टीमवर हल्ला करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आशुतोष रांकांचा आरोप आहे। यावर सरकारचं अपयश दाखवलं की भाजपचे गुंडे हल्ले करतात, आगामी निवडणुकीत भाजपची गुंडागर्दी संपवून टाकणार असा हल्लाबोल आशुतोष रांका यांनी केला आहे। त्यानंतर अभिजित इपके यांनी सुद्धा हल्लाबोल केलाय। राजस्थानच्या जयपूरमधील एका गावात शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या टीमवर हल्ला झालाय। या टीममध्ये सीजेपी नेता आशुतोष रांका देखील होते, त्यांनाही मारहाण झाली। देशातील शाळांची सुधारणा करण्यासाठी सीजेपीनं सध्या स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय। याच अभियानासाठी सीजेपीची टीम जयपूर जिल्ह्यातील रामपुरा कवरपुरा गावात गेली होती। यावेळी जमावानं सीजेपीच्या पथकावर जोरदार हल्ला केलाय। सीजेपी नेता आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमला बेदम मारहाण करण्यात आली। गावात आलेल्या या टीमला बाहेर काढण्यासाठी जमाव या टीमच्या मागे धावत असतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। माघारी जात असताना आशुतोष रांका थोडे धडपडले आणि खाली पडता पडता वाचल्याचं सुद्धा या व्हिडिओत दिसतंय। तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी या टीमला जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर या जमावानं सीजेपीच्या टीमच्या गाड्याही फोडल्या। या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित लोक होते असा आरोप रांका यांनी केलाय। एका सीजेपी कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही रांका यांनी सांगितल्याचं वृत्त आहे।
भाजपा के गुंडे वहां पर मौजूद थे, पत्थरबाजी हुई है। लाइव मीडिया ने आज ये कैप्चर किया है। ये सब कुछ मदन दिलावर के कहने पर हुआ है। 1.5 साल से स्कूल भैंसों के तबेले में चल रहा है। मेरे 1 साल पहले का वीडियो है इस स्कूल का। सब कुछ पता होने के बावजूद राजस्थान पुलिस का एक पुलिसकर्मी उस समय वहां मौजूद नहीं था। पत्थर मारे गए हैं, गाड़ियों के शीशे फोड़े गए हैं, मेरी शर्ट फाड़ी गई है, महिलाओं के साथ अभद्रता हुई है, उन्हें पुरुषों ने पीटा है, भाजपा के गुंडों ने पीटा है। राजस्थानमध्ये सीजेपीवर झालेल्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे। याआधी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण झाली होती। त्यानंतर आज रांका आणि त्यांच्या टीमवर हल्ला झालाय। अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि कैसे आशु और उनकी टीम को बीजेपी के गुंडों ने मारा और पीटा। और ये गुंडागर्दी क्यों हुई? क्योंकि एक भैंस के तबेले में बच्चों को पढ़ाया जा रहा था, जिसका एक्सपोज आज आशु करने वाला था। तो मैं ये कहना चाहता हूँ कि अगर 48 आवर्स के अंदर उस स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है, उन गुंडों को अरेस्ट नहीं किया जाता है, तो मैं खुद जयपुर आऊँगा और स्कूल के सामने बैठा रहूँगा जब तक स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है। तर 48 तासाच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार असं दिपकेंनी म्हटलं। आशुतोष रांका यांच्यावरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांनी राजस्थान सरकारला इशारा दिलाय। जयपूरमधील शाळा व्यवस्थित न झाल्यास जंतर मंतर सारखं आंदोलन करू असा इशारा दिपकेंनी दिलाय। मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीनं राज ठाकरेंना हा सवाल केला। ट्रोलर राज ठाकरे यांचा समर्थक असल्याचा दावा श्वेता तिवारी हिनं केलाय। इंस्टामार्ट से ये मंगाया, रेड बुल मंगाया, और उस रेड बुल के साथ इंस्टामार्ट से हमारे घर में कॉकरोच भी आया। ई कॉमर्स साईटवरून मागवलेल्या कोल्ड्रिंक सोबत झुरळ आल्याचा आरोप करत अभिनेत्री श्वेता तिवारीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओवर ट्रोलिंग वाढल्यानंतर श्वेता तिवारी संतप्त झाली असून तिने थेट राज ठाकरेंना प्रश्न विचारलाय। तिने काल ई कॉमर्स साईटवरून कोल्ड्रिंक मागवलं होतं। या कोल्ड्रिंक सोबत झुरळी घरात आल्याचा दावा तिने केला होता। त्यासोबत तिने अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंना कारवाई करण्याचं आवाहनही केलं। मात्र तुकाराम मुंढे उत्तम काम करत असताना श्वेता तिवारीनं त्यांना झुरळ दाखवल्याचा आरोप करत काही सोशल मीडिया युजर्सनं तिला ट्रोल केलं। ट्रोलर्समध्ये काही जणांनी तिच्याबाबत अपशब्द वापरले होते। यातील एक युजर्स हा राज ठाकरेंचा समर्थक असल्याचा दावा श्वेतानं केलाय आणि त्यावरून तिने थेट राज ठाकरेंनाच प्रश्न विचारलाय। श्वेता तिवारी काय म्हणाली? सोशल मीडियावर कोणताही माणूस ऑनलाईन येऊन कोणत्याही स्त्रीला सहज शिवी देऊ शकतो? धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पुरुष काही अशिक्षित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत। यातील अनेक जण सुशिक्षित आहेत, चांगल्या कुटुंबातील वाटतात, त्यांना पत्नी, आई, मुलगी आणि बहीण आहे, तरीही ते दुसऱ्या स्त्रीसाठी असे घाणेरडे शब्द सहज वापरतात। दुसऱ्या महिलेशी असं बोलल्यानंतर हे लोक आपल्या घरी कसे जात असतील? यातला एक राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे असंही दिसतंय। मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले, माझ्या वडिलांचं संगोपन मुंबईमध्ये झालंय। मी लहानपणापासून मराठी माणूस असण्याशी जोडलेला अभिमान आणि आदर पाहत आले आहे। मराठी संस्कृती स्त्रियांचा, त्यांच्या ताकदीचा आदर करते, याच विश्वासानं मी मोठी झाले आहे। जेव्हा स्वतःला अभिमानानं मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अपशब्द वापरतात, तेव्हा मला खरंच विचारावंसं वाटतं की मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का? राज ठाकरेजी, जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं असं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? कारण फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं नक्कीच पुरेसं नाही आहे। राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रोहित पवारांचे पुण्यामध्ये बॅनर लागलेत। रोहित पवारांच्या मनात चालले तरी काय असा सवाल उपस्थित होतो। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी मग आता खरं तर पहिला आम्ही आमच्या पद्धतीने नगर विकास मंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार। अशा पद्धतीने आवाज दाबणं हे योग्य नाही। जनतेच्यासाठी आवाज शिंदेकडे तुम्ही याची तक्रार करणार? आता युडीकडेच आहे ना आपले महापालिका, तर युडी पर्यंत आम्ही पोहोचवणार की कशा पद्धतीने कामकाज चाललंय। महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता। पृथ्वीराज चव्हाणांनी हा गौप्यस्फोट केलाय। महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू असा डिसेंबर 2014चा प्रस्ताव होता असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं।
2014 मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला, 2019 मध्ये मीच प्रस्ताव दिला असा दावा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो मी की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता. मित्र पक्षाकडून की आपण तिघं मिळून सरकार करूया. तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही. मला मी जर गेलो प्रस्ताव घेतो तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते. 14 पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला. मला पृथ्वीराज चव्हाणजीला सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता. आता तुम्ही वर्तमानात बोला ना, भविष्यात कुणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा. पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्यात आलंय. पुण्याच्या आंबेगावातील देवयानी पारधींचं निलंबन मागे घेण्यात आलं. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जगदाळे यांनी ही माहिती दिली. पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पुणे जेडपीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान 9 ते 10 शिट्या होऊन सुद्धा वाटाणा शिजत नाही, कच्चा राहणारा भरडा लहान मुलांना कसा खाऊ घालणार, असा उद्विग्न सवाल या अंगणवाडी सेविकेनं विचारला होता. आपल्यासोबत देवयानी पारधी ताई आहेत. खरं तर तुम्ही एक अंगणवाडी सेविका आहात. तुम्ही पोलखोल केलं की अंगणवाडीमध्ये येणारा जो शालेय पोषण आहार आहे तो कशा प्रकारे निकृष्ट आहे, त्याच्यानंतर तुमच्यावरती कारवाई करण्यात आली. ती कारवाई आता सध्या मागे घेण्यात आली. TV9 ने सातत्याने हा विषय लावून धरला होता. काय सांगाल एकंदरीत? मी खरंच तुमच्या चॅनलचे आभार मानेल, कारण आज तुम्ही माझ्या इथपर्यंत पोहोचलात आणि ते तुम्ही जगासमोर म्हणजे माझी सत्याची बाजू मांडली, मला न्याय मिळवून दिला, त्यामुळं मी आभारी असेल. आणि माझ्या मुलांना पण न्याय मिळाला, त्याबद्दल मला आनंद वाटेल. त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. ती कार्यवाही अत्यंत अन्यायकारक होती हे आम्हाला सुद्धा नंतर लक्षात आलं. परंतु आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आमचे मुख्य अधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये रस्त्यामध्ये खड्डा नव्हे तर भगदाड पडला आणि थेट डंपर या भगदाडामध्ये अडकला. नाशिकमधील आनंदवल्ली नवशा गणपती रोड परिसरामधील रस्ता 10 फूट खचलेला आहे. रस्ता खचल्यामुळे खडी वाहतूक करणारा हा डंपर अशा प्रकारे खड्ड्यामध्ये अडकून पडला. डंपर खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहन चालकांची देखील मोठी गैरसोय झाली. प्रशासनाची सकारात्मक भूमिका. कामगार नेते शशांक राव यांनी उपोषण मागे घेतलंय. सरकारच्या आश्वासनानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेलं उपोषण 4थ्या दिवशी मागे घेण्यात आलं. 3 मागण्यांवर बेस्ट प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली. आणखी एक महत्त्वाची बातमी. बीडमध्ये घुले कुटुंबानं सदावर्तेंच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलेलं आहे. विलास घुले हत्या प्रकरणामध्ये कुटुंबाचं उपोषण सुरू होतं. 8 दिवसामध्ये कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा इथे देण्यात आलाय. काही दिवसासाठी आम्ही उपोषण स्थगित करत आहोत आणि 8 दिवसाचा अल्टिमेट देतो. 8 दिवसाचा सरकारने जर याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर येत्या 29 तारखेला पुन्हा ही लढाई सुरू होणार आहे.